या पॅकेजची अंमलबजावणी करताना एकही पॅकेजमध्ये समाविष्ट असणारा शेतकरी नागरिक वंचित राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। माझ्या ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्या सातारा जिल्ह्याची बैठक उद्या दुपारी 3:30 वाजता मी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी लावलेली आहे। याच्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा, महसूल यंत्रणा, कृषी यंत्रणा आणि ज्या संलग्न सर्व विभागांची मदत पॅकेजमध्ये समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्यांना नागरिकांना द्यायची आहे। त्यांचं मायक्रो प्लॅनिंग हे पॅकेज वितरित करतानाचं अगोदरच आम्ही या ठिकाणी उद्या करतो आहे। मला आवर्जून सांगायचं आहे की महायुती सरकारने आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली सगळ्यात मोठं पॅकेज हे या आपत्तीमध्ये आणि नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे। या पॅकेजमध्ये मला आवर्जून सांगायचं आहे, दुष्काळाच्या सगळ्या सवलती आपण लागू केलेल्या आहेत। जमीन महसुलातली सूट देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। पीक कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। तात्पुरती स्थगिती शेतीच्या कर्जाच्या वसुलीला या ठिकाणी आपण दिलेली आहे। वीज बिलामधली या ठिकाणी माफी जो निर्णय घेतलेला आहे तो देण्याचा आपण या ठिकाणी धोरण स्वीकारलेलं आहे। जी परीक्षा शुल्क या आपत्तीग्रस्त शेतकरी नागरिकांचं त्यांच्या पाल्यांचं शाळा कॉलेजमधल्या परीक्षा शुल्कात सुद्धा माफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। रोजगार हमी योजनेमधनं जी कामं पुनर्भरणाची किंवा ह्या जमिनी खराब झाल्या त्याच्या पूर्ववत त्या जमिनी आणण्यासाठी केलेल्या त्यातल्या रोजगार हमीच्या नियमांची सुद्धा शिथिलता यामध्ये आपण दिलेली आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जमिनी कसायच्या आहेत आणि त्याला त्याच्यासाठी विजेची आवश्यकता आहे, परंतु त्यांची जुनी बिलं खंडित आहेत, जुनी बिलं थकीत असल्यामुळे वीज खंडित होऊ शकते, तर अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत कुठेही या शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करू नये अशा सुद्धा सूचना, असे सुद्धा आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत। मला आवर्जून सांगायचे, खरवडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत, विशेषतः डोंगर उतारावरती ज्या जमिनी आहेत, वर डोंगर भागावरती मोठा पाऊस झाल्यामुळं म्हणजे हा प्रश्न डोंगरी भागामध्ये आलेला आहे। डोंगर पठारावरचे ओढ्या नाल्यातनं आलेलं मोठ्या प्रवाहानं आलेलं पाणी हे शेतीच्या जमिनीत गेलं आणि तळातल्या जमिनीतला माती वगैरे सगळं बरोबर घेऊन ते नदीला जाऊन मिळालं। त्यामुळे ह्या सगळ्या जमिनी खरवडल्या होत्या। त्याचं पुनर्भरण करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी पहिल्यांदा या पॅकेजमध्ये त्याचा समावेश केलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेता केंद्राचं NDRFचे जे निकष आहेत त्या निकषापेक्षा 10,000 रुपये प्रति हेक्टरी अधिकची मदत ही राज्य सरकार या पॅकेजमधल्या शेतकऱ्यांना देणार आहे। त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की हे महायुतीचं सरकार, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे आपत्तीग्रस्त, पूरहानीग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त या शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या प्रति संवेदनशील आहे। आणि आज, उद्या, परवा या 2-3 दिवसात सर्व मंत्री महोदय आपापल्या जिल्ह्यांमध्ये या पॅकेजची प्रभावी अंमलबजावणी करून थेट पॅकेजमध्ये समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना थेट मदत आणि लवकरात लवकर विना सयास, विना अडथळा मदत कशी मिळेल याचं मायक्रो प्लॅनिंग हे या 2 दिवसामध्ये सर्व मंत्री महोदय आपापल्या जिल्ह्यामध्ये करतील। धन्यवाद। याच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर आधी विचारा। जर मी आता याची हायलाइट पॉइंट्स म्हणजे प्रमुख मुद्दे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडलेले आहेत। आमच्या सन्मान्य विरोधकांनी जर या संपूर्ण पॅकेजचा बारकाईने अभ्यास केला तर ते सत्तेत असताना या सगळ्या कामांसाठी किती मदत देत होते आणि आज आम्ही प्रत्यक्षात किती मदत दिलेली आहे याचा त्यांनी जरी नुसती तुलना केली तरी त्यांच्या लक्षात येईल की त्यांच्या काळात दिलेल्या मदतीपेक्षा जादा मदत
ही महायुतीच्या सरकारने मान्य फडणवीस साहेबांच्या, मान्य शिंदे साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने दिलेली आहे. विरोधकांना अपेक्षित नव्हतं की एवढी मोठी रक्कम हे या आपत्तीग्रस्त नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना हे सरकार देईल. त्यामुळं केवळ टीका करून ते या ठिकाणी ते विरोधक म्हणून त्यांचं काम करतायत, त्यांनी त्यांचं काम करू द्या. आम्ही संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पूर्ववत आणण्यासाठी आम्ही या पॅकेजची प्रभावी अंमलबजावणी करू. आपण बघतो की आज अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे, ज्यामध्ये शिवसेना पक्षाबाबतचा निर्णय येणं अपेक्षित आहे. त्या सुनावणीकडे आपण लक्ष देऊ. माझ्या माहितीप्रमाणे अनेक दिवस प्रलंबित असणारी ही सुनावणी आहे. मागच्या वेळी ऑगस्ट महिन्यामध्ये याची तारीख निर्धारित झालेली होती, परंतु काही कारणानं त्यावेळी सुनावणी होऊ शकली नाही. माझा जो अंदाज आहे त्याप्रमाणे आज कदाचित सुनावणी सुरू होऊ शकते, कारण तिन्ही बाजू त्याच्यामध्ये म्हणजे ॲडजॉईन केलेले सुद्धा काही, म्हणजे जे नंतर त्या पिटिशनमध्ये जॉईन झालेले आहेत ॲडजॉईनर ते सुद्धा आहेत, मूळ वादी आणि मूळ प्रतिवादी सुद्धा आहेत. त्यामुळं आणि हा एक अत्यंत मोठा विषय आहे, चिन्ह आणि नाव. त्यामुळं मला असं वाटतंय माझ्या माहितीनुसार की सुरुवात होऊ शकते सुनावणीला, पण बरेच महत्त्वाचे मुद्दे समोर आणायचे, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, दस्तऐवज, कागदपत्र, जुने संदर्भ, जुन्या मान्य न्यायालयांचे, हायकोर्ट, मान्य सुप्रीम कोर्टचे काही जुने संदर्भाचे आदेश ते सुद्धा आम्हाला सादर करावे लागतील, सगळ्याच बाजूने सादर करावे लागतील. त्यामुळं कदाचित आज सुनावणी सुरू होऊ शकते. निर्णय कधी होईल हे आज सांगणं तरी शक्य होत नाही. आज आपण बघतो की नरेंद्र मोदी जे मुंबईत आहेत आणि अनेक अर्थांनी हा महत्त्वाचा दौरा म्हणावा लागेल. अनेक उपक्रमांचं लोकार्पण होत आहे. नवी मुंबई एअरपोर्ट सुद्धा खुलं होणार आहे. माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं राज्याच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आज स्वागत करतील. राज्याच्या दृष्टीनं विशेषतः मुंबईच्या दृष्टीनं एक अत्यंत आनंदाचा क्षण आज मुंबईवासियांना आणि महाराष्ट्रवासियांना या ठिकाणी पाहता येणार आहे की आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, लोकार्पण माननीय पंतप्रधान महोदयांचं होतंय आणि मेट्रोच्या सुद्धा तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, लोकार्पण माननीय मोदी साहेबांच्या हस्ते होते. अशा पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये मुंबईला जागतिक नकाशावर वेगानं पुढे नेण्याचे हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या सगळ्या प्रकल्पांचं लोकार्पण होत असताना अत्यंत आनंदाचा आणि राज्याच्या आणि मुंबईच्या दृष्टीनं एक प्रगतीचं पुढचं पाऊल टाकणारा हा दिवस आहे. आपण सर्वजण या दिवसाचं, या औचित्याचं भरभरून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. माननीय मोदी साहेबांनी हे प्रकल्प मुंबईला दिले, महाराष्ट्राला दिले, त्याबद्दल माननीय मोदी साहेबांचं आपण सगळ्यांनी आभार मानलं पाहिजे. याच कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील यांचं नाव न दिल्यानं राष्ट्रवादीचे आणि अरविंद सावंत सुद्धा नाराज आहेत. बाळामामा सुद्धा यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. अनेक खासदार जे आहेत, आमदार जे आहेत, ते अनुपस्थित राहिल्याचं सुद्धा पाहायला मिळते. कुठेतरी नावावरनं पुन्हा एकदा नाराजी नाट्य समोर आले. हे बघा, माझ्या माहितीनुसार दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम आहे आणि आपल्या राज्य सरकारनं तर माननीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचा प्रस्ताव हा राज्यानं केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. केंद्र सरकारची काही नियमावली आहे, केंद्र सरकारच्या त्याला काही कालावधी लागतो एखाद्या मोठ्या प्रकल्पाला नाव देण्याचा. त्यामुळं अद्याप त्याच्यावर जरी निर्णय झाला नसला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की राज्यानं जी मागणी केंद्राकडे केलेली आहे, राज्याच्या मागणीचा केंद्र सरकार नक्की विचार करेल. त्यामुळं असं कुणीही समज करून घेण्याचा काय म्हणजे आवश्यकता नाही की आत्ता नाव दिलं नाही तर ते नाव देणार नाहीत, असं नाही. आपला आग्रह हा कायम आहे. कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही मुख्यमंत्री महोदय आज माननीय पंतप्रधान जेव्हा या कार्यक्रमाला येत आहेत तेव्हा कदाचित या संदर्भात माननीय पंतप्रधान महोदयांशी देखील चर्चा करू शकतात. असं कोण म्हटलंय?
बघा, मी माननीय भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी मंत्रिमंडळामधले आहेत. उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर देखील त्यांनी काम केलेलं आहे. जर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्या बाबतीत माननीय भुजबळ साहेबांचं काही वेगळं मत असेल तर जरूर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर ते मांडू शकतात. पण अशा पद्धतीनं पब्लिकली जाहीरपणानं डोकी फुटणं वगैरे अशी वक्तव्य करून समाजामध्ये दोन तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही सगळ्याच मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न ओबीसी आरक्षणाचा आणि मराठी आरक्षणाचा, तर आपल्याला आठवत असेल तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा आणि आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा हे वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आत्ता अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला किंचित सुद्धा धक्का हे महायुतीचं सरकार लावणार नाही. त्यामुळे त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आणि आता आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी दिलेला शब्द यापासून राज्य सरकार कुठेही बाजूला जाणार नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं नाहक कुणीही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जरूर शांततेच्या मार्गाने त्यांनी करावं आंदोलन. मी ते पाहिलं नाही, मला नुसतं ऐकायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय अजितदादा अशा पद्धतीने काहीतरी बोललेले आहेत हे ऐकायला मिळालं. कुठल्याही माननीय मंत्री महोदयांच्या बरोबर किंवा आमदार महोदयांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझी चर्चा झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत त्या पक्षातलं कोणी अशी चर्चा माझ्याशी करत नाही किंवा मला तिथली माहिती मिळत नाही तोपर्यंत IQ बातम्यांच्यावरती बोलणं योग्य नाही. ज्या मेट्रोच्या कामाला महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी स्थगिती दिली आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब 2022ला मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्या सगळ्या स्थगिती उठवून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हे मेट्रोचे प्रकल्प गतिमान पद्धतीने पुढे नेले. त्यामुळे आता हे कुठल्या तोंडाने येणार कार्यक्रमाला? कदाचित लोक त्यांना विचारणार की तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही मेट्रोला स्थगिती दिली होती आणि तुमचं सरकार गेल्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांनी हे प्रकल्प चालू केलेत. त्या भीतीपोटी कदाचित उबाटाचे लोक या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत असतील. ओके, हाँ वे चालू हिंदी नहीं, मेरे को अभी हियरिंग लेने का है. सरकार ने लगभग 32,000 करोड़ का पैकेज का अनाउंस किया. किस प्रकार के लिए रहेगा, किस प्रकार के लिए लोगों के पास रहेगा और इसको लेके किस प्रकार से टिकट निकलेगा, दोनों. देखिए, मैंने अभी बताया कि 31,697 करोड़ करीबन 32,000 करोड़ रुपीस का पैकेज आपत्तिग्रस्त पूर हानिग्रस्त किसानों के लिए और नागरिकों के लिए महाराष्ट्र सरकार ने कल अनाउंस किया है. और इसके बारे में आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब और उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब और माननीय अजितदादा पवार साहब, ये तीनों ने ही सभी मंत्रियों को कल कहा है कि आप अपने जिले में जाके ये पैकेज की जब इम्प्लीमेंटेशन होगी इसका पूरा प्लानिंग अभी से करके रखिए. पूरी गवर्नमेंट ऑफिशियल्स को साथ में लेके एक ही जो पात्र इसका लाभार्थी है ये पैकेज का वो वंचित न रहे ऐसा प्लानिंग करने के लिए सभी मंत्रियों को कहा है. इसीलिए मेरे जिले का अगर कहे तो मैंने कल दोपहर को इसके बारे में मेरे जिले की बैठक लगाई है. सभी हमारे माननीय मंत्री महोदय 1 या 2 दिन में ऐसी बैठक करके ये पैकेज का प्रभावी अंमलबजावनी हो इसके बारे में हम लोग प्रयास करेंगे. और हम विश्वास देते हैं महाराष्ट्र की किसानों को और जनता को कि जो भी इस पैकेज में समाविष्ट किसान या नागरिक है वो ये पैकेज के इम्प्लीमेंटेशन में एक भी आदमी इसमें वंचित नहीं रहेगा. ये पैकेज के बारे में आज तक जो पैकेज मिला था महाराष्ट्र को, इसमें से सबसे बड़ा पैकेज ये है. केंद्र के NDRF के जो निकष है उससे प्रति हेक्टर 10,000 रुपये ज़्यादा ये केंद्र सरकार राज्य सरकार ने दिए हैं. इसमें हम लोग ने दुष्काल की सभी फैसिलिटीज लागू की है. जमीन महसूल की छूट इसमें हम लोग ने दी है. पीक
क्रॉप जो को कर्ज रहता है उसका पुनर्गठन करने का भी इसमें प्रावधान हम लोग ने रखा है। जो किसानों का शेती कर्ज है उसकी कंपलसरी वसूली को भी स्थगिति हम लोग ने दी है। जो वीज कनेक्शंस है उसको भी सहूलत यहाँ पे दी है। जो इसमें बाधित, पूर्व बाधित या अतिवृष्टि बाधित किसान या नागरिक है उनके बच्चों के लिए शाला और स्कूल की परीक्षा फी में भी यहाँ पे हम लोग ने सहूलत दी है। जो पुनर्भरण का काम करना है, जो खेती खराब हुई है, बंदिस्ती खराब हुई है, उसको पुनर्स्थापित करना है, इसके बारे में जो निकष रोजगार हमी योजना के थे इसमें भी हम लोग ने शिथिलता दी है। और जो किसानों को अभी तुरंत एमएसपी की जरूरत पड़ेगी क्रॉप्स आगे बढ़ाने के लिए, जो क्रॉप्स उनके खराब हुए हैं और अगर वो थकबाकीदार है, डिफॉल्ट है, तो उस किसान को इसकी कनेक्शंस ना कट करे, उसको अभी पीक लेने के लिए, क्रॉप लेने के लिए पूरी सी वीज सप्लाई, पावर सप्लाई मिले, इसके लिए ऐसा पावर सप्लाई न कट करने का भी प्रावधान ये पैकेज में रखा है। पूरी महाराष्ट्र का विचार करके माननीय शिंदे साहब ने, माननीय फडणवीस साहब ने और माननीय अजित दादा साहब ने, ये तीनों ने ही किसानों की पुनर्स्थापित करने के लिए एक बड़ा अच्छा पैकेज इसमें डिक्लेयर कल किया है। सर, वही विपक्ष बात करती है उद्धव ठाकरे की, वो मांग करे सरकार ने 17,000 हेक्टेयर दिया है, वहीं वो मांग करे कि 50,000 हेक्टेयर मिलना चाहिए और उसके साथ ही कर्ज माफी जो किसानों की है। मैं उनसे यही कहूंगा कि ऐसी नैसर्गिक आपत्ति में इसके पहले की सरकारों ने जो पैकेज डिक्लेयर किया था वो पैकेज का और ये पैकेज का अगर वो कंपैरिजन करे तो उनको समझ में आएगा कि उनके पैकेज से बहुत अच्छा पैकेज कल महाराष्ट्र की महायुति सरकार ने दिया है। इसीलिए विपक्ष अपना काम कर रही है। विपक्ष का काम ही है कितना ही अच्छा काम ना क्यों सरकार करे, सरकार के ऊपर टीका करना ये विपक्ष का काम ही है। वो उनका काम करते रहेंगे। हम लोग किसानों को पुनर्स्थापित करने के लिए, उसको अपने पैरों पे फिर से खड़ा करने के लिए जो भी उपाय योजना करनी है वो हमारी महायुति की पूरी सरकार करेगी। सर, एक और सवाल जानना चाहिए, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को लगभग राज्यसभा में पॉलिटिक्स में 25 साल पूरे हुए हैं। गुजरात से उन्होंने मुख्यमंत्री का दौर शुरू किया था, आप देश के प्रधानमंत्री, उनकी स्टैंडर्ड को कैसे देखते? कहीं ना कहीं ग्लोबल नेतृत्व में वो आगे बढ़ रहे। देखिए, आदरणीय मोदी साहब का नेतृत्व अपने देश को जागतिक स्तर पर एक ऊंचाई पे ले जा रहा है। बहुत अच्छे रिफॉर्म्स इंडस्ट्री में माननीय मोदी साहब ने लाए, इकोनॉमी में लाए, एग्रीकल्चर में लाए, वर्कर्स सेक्टर में लाए, महिलाओं के लिए लाए, किसानों के लिए लाए और देश को एक तरफ जागतिक स्तर पर एक बड़ा पहला, दूसरा, तीसरा स्थान देने का काम मोदी जी, आदरणीय मोदी साहब का प्रयास चल रहा है। माननीय मोदी साहब के नेतृत्व में देश बहुत तरक्की कर रहा है, बहुत तेजी से आगे जा रहा है। मोदी साहब का नेतृत्व देश के लिए एकदम प्रेरणादायी और देश को प्रगति की ओर ले जाने वाला है। सर, सुप्रीम कोर्ट में नाम को लेकर, सूचना के नाम को लेकर, सिंबल के नाम को लेकर आज फैसला आ सकता है इस तरह से, क्या आपको उम्मीद है फैसला आपके पक्ष में? देखिए, मैंने अभी बताया कि ये बहुत पुराना मैटर सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है, शिवसेना के नाम का और शिवसेना के सिंबल का। लेकिन पहले 1-2 बार इसकी एडजमेंट हुई थी, ये बोर्ड के ऊपर रीच नहीं हो पाया था। शायद ऐसा लगता है कि आज ये मैटर रीच होगा, लेकिन इसमें एक वादी की बाजू है, दूसरी प्रतिवादी की बाजू है और कई लोगों ने इसमें एडजॉइनर भी लगाया है। इसीलिए सभी लोगों का सुन के और हमारी बात कहे या किसी और पार्टी की बात कहे, सभी लोग अपने अपने डॉक्यूमेंट्स, अपने अपने रिटर्न स्टेटमेंट्स, अपने अपने रेफरेंस के लिए बाकी के जजमेंट्स, ये सभी पेपर माननीय न्यायालय के सामने लाने वाले हैं। इसीलिए मुझे ऐसे लगता है आज चालू हो सकता है सुनावनी, लेकिन इसके बारे में डिसीजन कब आएगा ये अभी बताना मुश्किल है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आज मुंबई में हैं, नई मुंबई एयरपोर्ट का उद्घाटन करेंगे, साथ ही मेट्रो जो लाइन 3 है उसका भी इनॉग्रेशन करने वाले हैं। कैसे देखते हैं मुंबई में जिस प्रकार से महाराष्ट्र सरकार प्रगति आगे बढ़ती है? देखिए, ये दोनों ही प्रकल्प मुंबई में और महाराष्ट्र में देने के लिए आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब का बहुत बड़ा योगदान है। केवल उनकी वजह से ही ये इतने बड़े प्रोजेक्ट मुंबई में आए हैं और आज नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का फर्स्ट फेज का इनॉग्रेशन माननीय मोदी साहब के हाथों से हो रहा है। महाराष्ट्र की प्रगति के लिए एक बहुत बड़ा कदम इसके तरफ से हम लोग आगे डाल रहे हैं
मेट्रो का भी तीसरा फेज आज लोकार्पण हो रहा है। ये दोनों ही प्रोजेक्ट्स मुंबई के और महाराष्ट्र के इंफ्रास्ट्रक्चर के लिए बहुत बड़े योगदान देने वाले हैं और केवल माननीय मोदी साहब पंतप्रधान थे, इसीलिए ये दोनों ही प्रकल्प महाराष्ट्र को मिले। आम महाराष्ट्र की जनता की तरफ से हम आदरणीय पंतप्रधान मोदी साहब का धन्यवाद व्यक्त करते हैं। लाडली बहन योजना को लेकर जिस प्रकार से हमने देखा, आपके ही सरकार में मंत्री है और एनसीपी के वरिष्ठ नेता हैं छगन भुजबल, वो कहते हैं लाडली बहन योजना के चलते कई ऐसी योजना जो सरकार चुनती उस पर असर पड़ा। क्या वाकई असर पड़ा सर? ये जानना चाहिए, सच में असर पड़ा? देखिए, माननीय भुजबल साहब हमारे सीनियर मिनिस्टर है, हमारे सीनियर कलीग है मंत्रिमंडल के। उन्होंने क्या कहा मैंने ये सुना नहीं है, लेकिन मैं बार बार आपको कहूँगा और माननीय फडणवीस साहब, माननीय शिंदे साहब और माननीय अजित दादा साहब ने तीनों ने ही कहा है कि लाडली बहनी योजना ये हमेशा महाराष्ट्र में चालू रहेगी। और आप लोग अभी भी देख रहे हैं कि जो इतर योजना ये हमारे है, इसको कहीं भी कट नहीं लगा है। ये योजना लाडली बहनी योजना चालू करने के लिए दूसरी किसी योजना को बंद किया है, ऐसा महाराष्ट्र में हुआ नहीं है। देखिए, अभी इतना बड़ा 43-45,000 करोड़ का ईयरली अगर इसमें आप हमको बोझ आता है तो कई योजना स्लो हो सकती है, लेकिन कोई भी योजना इसके लिए बंद नहीं होने वाली। ओके, हिअरिंग कुठे घ्यायची? नाही, आता मला हिअरिंग घ्यायचं आहे। हे हिअरिंग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आधीच केलं जात आहे, कारण डिसेंबर पर्यंत उड्डाण सुरू होणार नाही आणि त्या अगोदरच हे सगळे मांडले. मला वडट्टीवारांना एकच विचारायचं आहे की एवढा मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय, एवढा मोठा प्रकल्प राज्यामध्ये येतोय, आंतरराष्ट्रीय स्थळांच्या बरोबर नवी मुंबई आणि मुंबई पुन्हा एकदा नव्याने जोडली जाते नवी मुंबईच्या माध्यमातून। अशा प्रकल्पांचं स्वागत करण्याच्या ऐवजी जर महाराष्ट्रातला एक जबाबदार नेता त्याच्यावर केवळ टीका करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे। ज्यावेळी माननीय देशाचे पंतप्रधान या प्रकल्पाचं उद्घाटन करतायत, त्यामुळे हा प्रकल्प निश्चितपणे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची उड्डाणं सुद्धा लवकरच या ठिकाणी सुरू होतील। मी म्हटलं तसं ज्यांना हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राला आलेले बघवत नाहीत, ज्यांनी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे प्रकल्प महाराष्ट्राला दिले, त्यांचं कौतुक करण्याऐवजी एक संकुचित मनोवृत्तीतनं जर वडट्टीवार अशी टीका करत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, एवढंच मी म्हणेन। ओके, चलो, थँक्यू।